सकाळी सकाळी उठल्यावरती काय नाश्ता करायचा हा प्रश्न अनेक जणांना असतो. माझ्याकडे ज्या वेळेला रुग्ण येतात त्यावेळेला मी त्यांची एक पूर्ण हिस्ट्री घेत असतो. कोणती हिस्ट्री? तर त्यांच्या जेवणाची हिस्ट्री. सकाळी उठल्यावरती तुम्ही काय खाता, किती वाजता खाता, दुपारच्या जेवणाला काय खाता, रात्रीच्या जेवणाला काय खाता, इव्हिनिंग स्नॅक्सला काय खाता, मध्येच भूक लागली तर काय खाता. तर अनेक जणांची उत्तरं काय असतात माहितीये? सकाळी उठल्यावरती मी चहा चपाती खातो, मी चहा बिस्किट खातो, किंवा काही तरी जे मिळेल ते खाऊन जातो. म्हणजे चिवडा घरी असेल, चकली असेल, लाडू असेल. काही जण सांगतात की मी सकाळी उठल्यावरती फक्त फ्रुट्स खातो, फ्रुट्सचाच नाश्ता करतो असं सांगतात. आणि याच ठिकाणी प्रॉब्लेम होतो की अनेक वेळेला आपण अशा प्रकारचे ब्रेकफास्ट करून आपली सकाळची जी भूक असते, म्हणजे तुम्हीच बघा ना, रात्री जेवण झाल्याच्या नंतर आपण एक बराच काळ उपाशी असतो, आपलं पोट पूर्णपणे आराम करत असतं आणि सकाळी उठल्याच्या नंतर एक चांगली अग्नी पेटली असते आपल्या पोटामध्ये. आणि त्यावेळेला जर आपण असे पदार्थ टाकले तर आपल्याला त्रास हा होणारच आहे. अनेक वेळेला असं होतं की आपण दररोज चहा बिस्किट खात असतो, आपल्याला काही त्रास होत नाही, आपलं शरीर व्यवस्थित पचवत असतं. पण काही काळानंतर एका पर्टिक्युलर एज झाल्याच्या नंतर ज्या वेळेला आपली इम्युनिटी कमी होते, शरीराची ताकद कमी होते, त्यावेळेला हे पदार्थ त्रास द्यायला लागतात. मग अशा वेळेला कोणते पदार्थ खायचे? तर मी तुम्हाला 7 पदार्थ सांगणार आहे. जे 7 पदार्थ हे ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही घ्या, 7 दिवसाला 7 पदार्थ, आणि हेच पदार्थ तुम्ही परत परत रिपीट करू शकता. आणि हे सगळे पदार्थ आपल्या महाराष्ट्रीयन जेवणातूनच आलेले आहेत, हे लक्षात घ्या. फक्त वेगवेगळ्या ठिकाणात. एखादा पदार्थ मराठवाड्यामधला आहे, एखादा पदार्थ पश्चिम महाराष्ट्रातला आहे, एखादा पदार्थ कोकणातला आहे. तर हे सगळे पदार्थ नक्की ऐकून घ्या आणि तुमच्या घरी तुमच्या परिवारासाठी हे सर्व वापरा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नावरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 15 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. आमचं क्लिनिक ठाणे, पुणे, दादर आणि नवी मुंबई या ठिकाणी आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्ही फर्स्ट मील चहा घेत असाल तर ती बंद करा. चहा पूर्ण बंद करा असं मी सांगत नाही, नाश्ता करून घ्या मग चहा घ्या, उपाशीपोटी चहा घेऊ नका. चहा बिस्किट बंद करा, त्याचबरोबर चहा चपाती बंद करा. चहा चपाती का बंद करा सांगतो, कारण चपातीमध्ये अनेक वेळेला आपण मीठ टाकतो आणि चहा असते, त्याच्यामुळे चहा चपाती नको. पण चपातीमध्ये जर तुम्ही मीठ नाही टाकलं आणि दुधाबरोबर जर तुम्ही घेत असाल तर ती चालेल, पण ती त्याच वेळेला चालेल ज्या वेळेला तुमची पचनशक्ती एकदम स्ट्रॉंग असेल. गहू आणि दूध ज्या वेळेला एकत्र होतात त्यावेळेला ते खूप ताकद देतात, पण जर तुमची ताकद तेवढी नसेल तर ते तुम्हाला पचायला जड जाणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर अनेक जण बोलतात की फ्रुट्स खातात. ज्या वेळेला आपण फक्त फ्रुट्स खातो ना त्यावेळेला फ्रुक्टोज खूप शरीरामध्ये टाकलं जातं आणि त्यामुळे सुद्धा शरीराला योग्य असं पोषण मिळत नाही. पहिलं मील जे असतं ना ते नेहमी चांगलं करायचं. माझ्याकडे जे शेतकरी रुग्ण येतात त्यांचा मी ज्यावेळेला दिनचर्या विचारतो त्यावेळेला त्यांचा दिनचर्या अतिशय छान असतो. सकाळी उठल्याच्या नंतर भाकरी भाजी खातात, काही वेळेला डाळ भात खातात आणि व्यवस्थित जेवण करून मग बाहेर पडतात आणि मग रात्री येऊन परत जेवतात. हे आयडियल वे आहे आपला आहार घेण्याचा. शहरामध्ये जी लोक राहतात ती लोक काय करतात, ब्रेड बटर घेतात किंवा कॉर्नफ्लेक्स घेतात. कॉर्नफ्लेक्स तर सगळ्यात खराब. का खराब हे मी सांगतो. कॉर्नफ्लेक्स मध्ये जर तुम्ही पाठीमागच्या बाजूला जर लेबल वाचलं तिथे तुम्हाला समजेल की तिथे HFCS नावाची साखर असते, म्हणजे हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर. ही जी शुगर असते ना ही लिव्हरला डॅमेज करते, त्याचबरोबर इन्सुलिन रेजिस्टन्स जो प्रकार असतो तो ही शुगर खूप वाढवते आणि आपण सकाळी सकाळी ज्यावेळेला ते घेतो त्यावेळेला ते त्रास देण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला मी 7 पदार्थ सांगतो. तर पहिला पदार्थ आहे भाकरी भाजी. आता भाकरी भाजी आपण रेग्युलरली जरी तुम्ही नाश्त्यामध्ये घेतला तर हा अतिशय चांगला पोषण देणारा पदार्थ आहे. ज्वारीची भाकरी घ्या, बाजरीची भाकरी घ्या, नाचणीची भाकरी घ्या, तांदळाची भाकरी घ्या, चालेल. आणि त्याच्याबरोबर एखादी भाजी. कडधान्यांची भाजी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला प्रोटीन सुद्धा मिळतात आणि जर तुम्ही फळभाज्या घेतला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायबर सुद्धा मिळतात. अनेक वेळेला आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या घरामध्ये पडवळाची भाजी केली जाते, ती पण त्याच्यामध्ये डाळ टाकून बनवली जाते. काही वेळेला कोबीची भाजी बनवली जाते, त्याच्यामध्ये डाळ टाकून बनवली जाते आणि काही ठिकाणी तर शेंगदाण्याचा कूट टाकून सुद्धा भाजी बनवली जाते. अशा वेळेला लक्षात घ्या हे सगळ्या प्रकारचं प्रॉपर पोषण तुम्हाला सकाळी सकाळी जर मिळालं तर तुमच्या शरीराची ताकद ही खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे, हे लक्षात घ्या. पण या ठिकाणी एक प्रॉब्लेम आहे. भाकरी भाजी आपण घेऊ, मग दुपारच्या जेवणाला काय खायचं, परत भाकरी भाजी, रात्रीच्या जेवणाला पण भाकरी भाजी. नुसतं भाकरी भाजी खाऊन कंटाळा येईल. मग चला तुम्हाला दुसरा ऑप्शन सांगतो. दुसरा ऑप्शन आहे मुगाचा डोसा. मूग जे असतात ना, म्हणजे हिरवे मूग एक दिवस घ्यायचे आणि एक दिवस पिवळे मूग घ्यायचे, म्हणजे आपल्याकडे व्हरायटीज वाढतील ब्रेकफास्टच्या.
पहिले हिरवे मूग जे असतात ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे. सकाळी उठल्याच्या नंतर हे मूग जे असतात ते मिक्सर मधून वाटून काढायचे, किंवा तुम्ही ते कुटून सुद्धा काढू शकता. म्हणजे जसं आपण इडलीचं जे आपण हे करतो, मर्दन करतो, तशा प्रकारे मुगाचं सुद्धा करून तुम्ही घेऊ शकता आणि मग त्या मुगाचा डोसा बनवू शकता. मुगाच्या डोसा बरोबर आवळ्याची चटणी घ्या, पुदिन्याची चटणी घ्या. पुदिन्याच्या चटणीपेक्षाही चांगली आवळ्याची चटणी घ्या, चवीला अतिशय उत्तम लागते. आणि त्याचबरोबर सकाळी सकाळी तुम्हाला आवळा जर तुम्ही घेतला तर तुमचं रक्त शुद्ध होण्यासाठी सुद्धा हेल्प होईल. व्हिटॅमिन सी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल. व्हिटॅमिन सी ज्या वेळेला आपण घेतो ना, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न टाकतो ते आतमध्ये ऍब्झॉर्ब करण्याची ताकद व्हिटॅमिन सी खूप चांगल्या प्रकारे वाढवतो आणि आवळा हेच काम करतो. म्हणून आवळ्याची चटणी आणि मुगाचा डोसा घ्या. हा माझा पर्सनली सगळ्यात आवडता ब्रेकफास्ट आहे. रेग्युलरली मी हाच ब्रेकफास्ट मी स्वतः करत असतो. तिसरा पदार्थ जो उपवासाला खाल्ला जातो. अनेक जणांचे महाराष्ट्रामध्ये, अनेक स्त्रियांचे, पुरुषांचे आठवड्यातला एक दिवस उपवासच असतो. मग त्यावेळेला काय खायचं? त्यावेळेला फळं खातात अनेक जण, पण फळं खाण्यापेक्षा तुम्ही हे खावा, राजगिरा थालीपीठ. अतिशय उत्तम असतं, चवीला खूप चांगलं असतं. राजगिरा थालीपीठामध्ये थोडस जर तुमचा उपवास नसेल तर त्याच्यामध्ये कांदा टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकता. आणि राजगिरा थालीपीठ, पुदिन्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, तुम्हाला शुगर नसेल तर शेंगदाण्याची चटणी बरोबर घ्या, अतिशय चांगलं. मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी शेंगदाण्याची चटणी खाल्ली जाते आणि ती अतिशय उत्तम असते. माझी स्वतःची खूप फेवरेट आहे. त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी सुद्धा वापरू शकता, जी कोकणामध्ये वापरली जाते. तर या पद्धतीमध्ये जर तुम्ही ब्रेकफास्ट घेतला तर तो खाण्याचा सुद्धा तुम्हाला आनंद मिळेल, चवदार सुद्धा असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या शरीराला पोषण देणार असेल. चौथा ब्रेकफास्ट हा माझा वैयक्तिक फेवरेट आहे, तो म्हणजे ज्वारीचे घावणे, तांदळाचे घावणे आणि नाचणीचे घावणे. हेच तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर घेऊ शकता. खोबरं आणि गुळ एकत्र करून जे मोदकाचं सारण असतं त्याच्याबरोबर सुद्धा घेऊ शकता. अतिशय उत्तम लागतं. कोकणामध्ये हा ब्रेकफास्ट बऱ्याच वेळेला केला जातो, तांदळाच्या पिठापासून तयार केलेला घावणा. त्याचबरोबर कोकणामध्ये याच पिठापासून शेवया सुद्धा बनवल्या जातात आणि खोबऱ्याची आमटी बनवली जाते, जी की गोड असते, खोबरं आणि गुळ हे करून. अतिशय उत्तम चव लागते त्या शेवयांची. हा सुद्धा ब्रेकफास्ट तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असला तरी वापरू शकता. मित्रांनो, ब्रेड, बटर, चहा, बिस्किट हे खाण्यापेक्षा हे पदार्थ खा, हे खूप ताकद देतात. जसे शेवया आपण तांदळाच्या पिठाच्या बनवतो तशाच शेवया ज्वारीच्या पिठाच्या बनवा, नाचणीच्या पिठाच्या बनवा. तुम्हाला पोषणच पोषण मिळेल, ताकदच ताकद मिळेल आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. पाचवा ब्रेकफास्ट जो आहे तो मराठवाड्यामध्ये खाल्ला जातो, तो म्हणजे सुशिला. त्याला सुसला असं सुद्धा म्हणतात. सुशिला म्हणजे काय असतं? ते कुरमुरे जे असतात ना, ते पाण्यामध्ये भिजवायचे आणि मग त्याला फोडणी द्यायची आणि फोडणी देऊन ते खायचे. जसे आपण पोहे बनवतो तसंच कुरमुऱ्यांचा वापर करायचा. आता या ठिकाणी कुरमुऱ्यांचा वापर करण्यापेक्षा जर तुम्ही लाह्यांचा वापर केला, तांदळाच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या. आता तुम्ही म्हणाल तांदळाच्या लाह्या आणि कुरमुरे या दोघांमध्ये फरक आहे फरक. तांदूळ जे असतात ना ते पाण्यामध्ये भिजवले जातात, त्यांच्यावर मीठ टाकलं जातं आणि मग त्यांना रेतीमध्ये भाजलं जातं, तेव्हा बनतात कुरमुरे. आणि लाह्या ज्या असतात ना त्या तांदळाच्या वरचं जे कवर असतं ते न काढता त्याला भाजलं जातं आणि मग तो जे कवर असतं ते फुटून आतमधला तांदूळ बाहेर येतो आणि त्यावेळेला त्याच्यापासून जे बनतात त्या लाह्या असतात. आता याच लाह्या पाण्यामध्ये भिजवून त्यांची फोडणी देऊन तुम्ही जर घेतलं तर ते अतिशय पोषण देणार, म्हणजे लाह्या ह्या अतिशय पोषण देतात, तुमची ताकद वाढवतात, मेंदूची ताकद वाढवतात, शरीराची ताकद वाढवतात आणि संपूर्ण शरीर शुद्ध ठेवतात. तर ह्या लाह्यांचा ब्रेकफास्ट तुम्ही घेऊ शकता, ज्वारीच्या लाह्यांचा ब्रेकफास्ट घेऊ शकता. आपल्या परंपरेमध्ये म्हणजे आपल्या पूर्वजांपासून जे आहार आलेले आहेत ते जर आपण घेतले तर त्याचा आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. सहावा ब्रेकफास्ट आहे उकडलेले कडधान्य. आता उकडलेले कडधान्य जे असतात ना ते तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रोटीन्स प्रोव्हाइड करतात. तुम्हाला जर युरिक ऍसिडचा त्रास असेल तर तुम्ही मुगाची डाळ उकळून घ्या, मसूरची डाळ उकळून घ्या, ज्याच्यामध्ये युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता खूप कमी असते, जवळजवळ नसतेच, आणि तुम्हाला प्रोटीन सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतात. मूग जे असतात ना हे पचायला अतिशय हलके असतात, ताकद देणारे असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा असते, त्यामुळे ते ताकद सुद्धा वाढतात. तर नुसते उकडलेले मूग जे असतात ते तुम्ही घेऊ शकता. आता उकडलेले मूग नुसते खायला कंटाळा येणार, मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरा. जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये खजूर आणि गुळाची चटणी टाका. जर तिखट आवडत
असेल तर त्याच्यामध्ये वरतून थोडासा ठेचा टाका. जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर त्याच्यामध्ये वरतून कांदा टाका. असे वेगवेगळ्या व्हरायटी बनवून तुम्ही घरातले पदार्थच वापरू शकता आणि ते चवदार बनवू शकता. 7वा पदार्थ अतिशय उत्तम आहे, पण तो मांसाहारी लोकांसाठी आहे, तो म्हणजे अंडी. अंडी जी असतात ना, ही अतिशय ताकद देणारी असतात. सध्या सोशल मीडियावरती आपण बघतो की अंडी खराब आहे, अंड्यांमध्ये हे प्रमाणे ते प्रमाणे. सोशल मीडिया हे फक्त घाबरवण्याचं काम करतं, पण पूर्वापार आपण जर अंडीचं जर न्यूट्रिशन बघितलं तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताकद वाढवणारं असतं. तर अंड्यांचा वापर सुद्धा तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता. आता यामध्ये चहा कधी घ्यायचा, तर चहा हा उपाशी पोटी अजिबात घेऊ नका. चहा हा नाश्ता झाल्याच्या नंतर घ्या, काही प्रॉब्लेम नाही. दिवसभरामध्ये 2 वेळा तुम्ही चहा घेतलात काहीही हरकत नाही होत, काही तुमच्या शरीराला लगेच काही ते अपाय करणार नाही आहे, हे लक्षात घ्या. दुसरा मुद्दा येतो चहा चपातीचा. अनेक महाराष्ट्रीयन घरामध्ये चहा चपाती खाल्ली जाते. चहा चपाती जर तुम्हाला खायचीच असेल तर चपातीमध्ये मीठ टाकणं बंद करा आणि मग चहा चपाती घ्या. दुसरी गोष्ट, जर तुमची पचनशक्ती सुदृढ आहे, तुम्हाला काही खाल्लं तरी पचतं, अशी जर कंडिशन तुमची असेल, तुम्हाला कसलाही सांधेदुखीचा त्रास नाही आहे, तुमच्या शरीरातील कसलीही सूज नाही आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्वचारोग नाही आहे, असं जर असेल तर तुम्ही चहा चपातीमध्ये मीठ न टाकता तुम्ही नक्की घेऊ शकता. दूध चपाती सुद्धा घेऊ शकता, फक्त त्याच्यामध्ये मिठाचा वापर अजिबात नसावा आणि पचनशक्ती अतिशय चांगली असावी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे नातेवाईक जेवढे आहेत, मित्रमंडळी सगळे जेवढे आहेत, ज्यांना ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड बटर, चहा चपाती किंवा चहा बिस्किट लागतं, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.